वरचढ राहणार. तो समुद्र आहे शेवटी. तुम्ही एक एवढूसा चंबू आणणार आणि म्हणणार आमच्याकडे यमन आहे, आणि तो यमन तिकडे तेवढा पडलेला आहे. मी यमन गाते केवढा, हा मी काय म्हणते हा यमन आहे म्हणून. हा यमन नाहीच आहे. हा यमनाचा एक एवढासा अंश आहे. यमन खरा समुद्र आहे, आणि तो ताईंचा म्हणजे तुम्ही कितीही घ्या त्यांच्याकडे यमन शिल्लक आहे अजून. अशी ताईंची प्रतिभा आहे. अशा प्रतिभावंत व्यक्तीसमोर मी वर्षानुवर्ष बसून ऐकते आहे, पण शेवटी ते विचार त्यांचे येत आहेत. त्यांनी निर्मिती कशी करायची शिकवलेली आहे. अक्षरशः प्रॅक्टिकली निर्मिती कशी करायची हे त्यांनी शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे हाऊ टू क्रिएट. बरोबर. त्याप्रमाणे मी करते, मी गाणार आहे, मला माहिती आहे. पण तरीही एक दडपण, भीती आणि कसं होईल, काय होईल याचं प्रचंड दडपण मला होतं. सृजनाची निर्मिती ज्या वेळेला स्वतःहून आपण करायला घेतो त्यावेळेस ते दडपण असतं असं तुमचं म्हणणं आहे? हो, आणि मी खरी उतरायला पाहिजे. मी कोणाचे शिष्य आहे, शेवटी नाव मला राखता आलं पाहिजे. शेवटी लोक हे म्हणणारच आहेत ना की कोणाच्या शिष्य आहेत या, काय गातायत, त्यांचं नाव खराब होता कामा नये. याची जबाबदारी पण शिष्याचीच आहे ना. बरोबर. त्यांनी शिकवण्याचं काम केलं, मी ते राखण्याचं तर काम करायला पाहिजे. नक्कीच. सो आता ज्या वेळेला तुम्ही एक 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 आता तुमच्याकडे काही शिष्य आहेत किंवा ज्या वेळेला ही परंपरा गुरु शिष्यांची तुम्ही पुढे वाढवता, त्यावेळेला त्या शिष्यांमध्ये तुम्ही स्वतःला बघता का? जसं 15 वर्षाची असताना तुम्ही गानं सरस्वती किशोरीताईंकडे गेलात, तसंच कुणी त्याच अपेक्षेने तुमच्याकडे आलंय, या पद्धतीने ते तुम्ही बघता का? आणि त्या पद्धतीने जर बघत असाल तर त्यांच्यात तुम्ही स्वतःला बघता का? आणि ज्या वेळेला तुम्ही त्या गुरुच्या गादीवरती आहात त्यावेळेला तुम्ही कुठली काळजी घेता की जेणेकरून त्यांना त्यांच्यासोबत एक भावनिक नातं तुमचं निर्माण होतं? पहिली गोष्ट म्हणजे काळ बदलला आहे. नक्कीच. त्याच्यामुळे आता हे होणं शक्य नाही. आणि हे ऍक्सेप्ट करायला मला थोडा वेळ लागला. अच्छा. कारण 2017 नंतरच मी ऍक्च्युअली शिकवायला लागले. अच्छा. शिकवत होते पण असं संध्याकाळी, ताईंकडे रोजच जात होते, त्याच्यामुळे फक्त संध्याकाळी वेळ मिळायचा. आणि ऑलमोस्ट ताईंकडे जास्त असल्यामुळे कधी कधी शिकवायला मिळायचं, नाही मिळायचं. पण 2017 नंतर मी खऱ्या अर्थाने शिकवायला लागले. तेव्हा 2-3 वर्ष माझ्याकडे जे शिष्य आले ते माझ्याकडे रोज येत होते. म्हणजे मी जशी ताईंकडे 11 वाजता आम्ही गायला बसायचो, तसंच मी माझ्या घरी पण रोज 11 वाजता गायला बसते, रोज. पण आता काय झालंय की आपण अपेक्षा करू शकत नाही की तुम्ही रोज बसा, तुम्ही रोज हे करा, ते करा. आता तो काळ नाही राहिला. रोज रियाज करायचा किंवा रोज नाही, वेळच नाहीये ना, वेळच नाहीये. कारण त्यांना बाकीची व्यवधानं इतकी आहेत. समाज माध्यमांचा प्रभाव असेल भरपूर. आणि समाज माध्यमांच्या प्रभावाशिवाय ऐवजी मी असं म्हणेन की त्यांना पैसे कमवायचे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आणि ह्या फील्डमध्ये तुम्ही गॅरंटी देऊ शकत नाही ना की तू सगळं सोडून गाणं कर. कोण गॅरंटी देणार आहे असं की त्यांना पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना उभं राहायचंय ना. बरोबर. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यातल्या त्यांच्या गोष्टी करून त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच ते गाणं करणार. म्हणजे पूर्ण वेळ गायकीकडे आता सहसा कोणी जाणार तेवढं तुम्हाला दिसत नाही? मला दिसत नाही. कारण खरंच आहे की त्यांनी तरी काय करावं ना, की तुम्ही कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. मग हे जे बदललेलं स्वरूप आहे हे ज्या वेळेला तुम्ही बघताय त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं की त्या काळात पूर्ण वेळ गायकीकडे तुम्ही एक म्हणजे व्यवसाय असेल किंवा अजून काही असेल, पूर्ण वेळ तेच एक साधन तुम्ही घेतलं,
पण आता मात्र तेवढंसं साधन पुरं होत नाही आणि त्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी, स्वतःच्या पायांवरती उभं राहण्यासाठी इतर गोष्टींसोबत संगीत करतात. हो. तर ज्या वेळेला तुम्ही ही अशी तफावत बघता, काय आहे की इतर गोष्टी करून सुद्धा संगीत करून नावाजलेली लोक आहेत. त्याच्यामुळे एवढा जिनियस, एवढा इंटेलिजंट आज समाजामध्ये आहे. म्हणजे शैक्षणिक शिक्षणामध्ये सुद्धा अत्युच्च पातळी गाठलेली माणसं, संगीतामध्ये सुद्धा अत्युच्च पातळी गाठलेली माणसं आहेत. एकच माणूस हे दोन्ही करू शकतो असं त्यांनी प्रूव्ह करून दिलं आहे. त्याच्यामुळे हे होऊ शकतं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे अलौकिकत्व या लोकांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे, त्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले, त्या कष्टांमुळे त्यांना ते अलौकिकत्व मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्ही जितके कष्ट घ्याल तेवढंच तुम्हाला मिळणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही, असं माझं मत आहे. आणि आता गाण्याकडे बघण्याचा, गाणं ऐकण्याचा दृष्टिकोनही बदललेला आहे. पण त्याप्रमाणे बाकीच्या गाण्यातही आणि नवीन कलाकारांमध्ये बदल खूप फरक चालला. आणि ते जे सतत होणारे बदल आहेत हे लोक आत्मसात सुद्धा चांगल्या पद्धतीने करतात. हो हो. जसं आता आपण सवाई गंधर्व महोत्सव बघितला, किंवा अजून दुसरे महोत्सव या वेळेला आपण बघतो, तर सुरुवातीचा काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये बरीच तफावत आहे. आणि ते बदललेलं स्वरूप आता लोकांना आवडायला लागलेलं आहे. तर लोकांच्या ज्या वेळेला रुची अशा बदलत असतात त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःच कलाकारांना बदलावं लागतं. एखादा असा बदल जो खूप त्रासदायक गेला तुम्हाला? नाही, मला बदल त्रासदायकच आहे हा. कारण मी तुम्ही जितक्या सहजपणे बोलताय ते असं वाटतंय की आता हे करावंच लागेल. नाही, मला बिलकुल पसंत नाहीये. कारण ज्या संगीताचा पर्पज जो आहे तो कुठे आहे? आणि मी स्वतः माझी इतकी वर्ष ज्यांच्या बरोबर घालवली, त्यांनी या पर्पजसाठी, या हेतूसाठी त्यांचा जीव अक्षरशः कणाकणाने झिजवलेला आहे. आणि जो मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलाय त्यांच्या बरोबर राहून. म्हणजे एकदा असं झालं की त्यांचा कार्यक्रम होता नांदेडला. बरं. नांदेडवरून आम्ही औरंगाबादला येणार होतो. काहीतरी का औरंगाबादवरून नांदेडला, म्हणजे मी आणि ताई आम्ही गाडीतनं येत होतो एअरपोर्टला, औरंगाबादला. औरंगाबादला एअरपोर्ट आहे ना. आता नांदेडलाही झालंय तसं. आता झालंय, तेव्हा त्यावेळेला नसेल. तर आम्ही दोघी येत होतो आणि पुण्यामध्ये गान सरस्वती महोत्सव मोठा होतो, जो माझा भाऊच करतो, रघुनंदन पणशीकर. अरे वा. तो माझा चुलत भाऊ. त्याला हजेरी लावली आहे. हा. तर तो त्या महोत्सवात त्यांना सकाळी गायचं होतं. अच्छा. तो प्रोग्राम झाल्यानंतर मला वाटतं 2 महिन्यांनी. म्हणजे असं नाही की बाबा आता लगेच गायचंय. तर त्या असंच बसल्या बसल्या म्हणाल्या की काय बरं गाऊया आपण. तर मी म्हटलं आपण बहादुरी तोडीच आहे गाऊया का, असं मी म्हटलं. तर त्या म्हणाल्या काय वेडी आहेस, बहादुरी तोडीमध्ये मला फ्रीडम वाटत नाही. आणि मी म्हटलं ताई अहो काय बोलताय तुम्ही, बहादुरी तोडी कोणाची ऐकावी तर किशोरीताईंची, असं इतकं तुम्ही त्या बहादुरी तोडीला सिद्ध केलेलं आहे. नाही म्हणाल्या, फ्रीडम मला वाटत नाहीये, ही खरी गोष्ट आहे. आणि मी म्हटलं ताई असं करूया आपण गाऊन बघूया, 2 दिवस गाऊन बघू, मग नाही वाटलं तर मग नको गाऊया, असं मी म्हटलं. मग आम्ही 2-3 दिवस बहादुरी तोडी गायला आणि मग त्यांना असं म्हटलं की हा चालेल. तेव्हा त्यांनी तो बहादुरी तोडी आम्ही बरीच प्रॅक्टिस केल्यानंतर, साधना केल्यानंतर तो पुण्याला त्यांनी गायला. अच्छा. आणि मी म्हटलं ताई मागच्या वेळेला तुमच्याबद्दल असं लिहून आलं होतं, तसं नाही, ते ठीक आहे म्हणाल्या, पण बहादुरी तोडी अलौकिक झालं पाहिजे आणि लोकांनी डोळे बंद केले पाहिजेत
एकाही माणसाचे डोळे उघडे दिसता कामा नाहीत मला. आणि घरी जाताना फक्त बहादुरी तोडी घेऊन गेले पाहिजेत, मलाही विसरले पाहिजेत लोक. आता एवढी सिन्सिअरिटी आणि एवढं, आणि हे गाणं लोक अपेक्षा स्वतःबद्दलची अपेक्षा ह्या वयात, म्हणजे की आता त्यांना काही करायची गरज नाहीये खरं म्हणजे. त्या कसंही गायल्या आता तर लोक ऍक्सेप्ट करणारच आहेत. समजा एक राग त्यांनी 15 मिनिटं गायला तरी लोक म्हणणार अरे वा वा आज ताईंनी 15 मिनिटं गायल्या. काही लोक ऍक्सेप्ट करणार आहेत. तरीही त्यांच्या एका रागाचा अभिव्यक्तीसाठी त्या इतका विचार करायच्या. आणि मला असं वाटतं त्या किशोरी आमोणकर आहेत, त्यांना ते शोभतं आमोणकर, किंवा त्यांना ते ठीक आहे, आपण कशाला हे करायचं, हे म्हणणं मला थोडस कुठेतरी चुकीचं पटत नाही. किंवा मला असं वाटतं प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपण पडू, आपलं नाव होणार नाही, आपल्याला लोक विचारणार नाही, आपण या सगळ्या गदारोळामध्ये उभं राहू शकणार नाही, काही हरकत नाही. पण मी प्रयत्नच केला नाही असं तरी निदान व्हायला नको. आणि मला स्वतःला वैयक्तिक रित्या ताईंची प्रामाणिक राहायला जास्त आवडेल असं वाटतं. आजही तुमच्यामध्ये ती एक त्यांच्याबद्दलची असलेला, तो त्यांच्यासोबतचा असलेला ऋणानुबंध हा जवळपास प्रत्येक वाक्यातनं प्रत्येक शब्दातनं जाणवतो आहे. आणि हे नक्कीच खरंच भूषणावह आहे. असं नेहमी म्हणतात की एका शिक्षकापेक्षा त्याचा विद्यार्थी हा पुढे गेलेला त्या शिक्षकाला अतिशय जास्त आवडतो, आणि तेच त्याचं खरं बक्षीस असतं. तर त्या गोष्टींना तुम्ही फॉलो करताना अतिशय स्पष्टपणाने हे दिसतंय. सुरुवातीचं दडपण ते आजपर्यंतचा प्रवास तुम्ही अतिशय सुंदरपणाने उलगडून दाखवलेला आहे. आता याच्या पुढे ज्या वेळेला तुम्ही सतत कार्यक्रमात असता किंवा काही ना काही असतात, काहीतरी अनपेक्षित घडतं आणि काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. असल्या प्रसंगाच्या वेळेला वेगवेगळे पद्धतीच्या प्रतिक्रिया आपण बघतो. की कुणी अगदीच म्हणतं की शोच कॅन्सल करा, किंवा मी वेगवेगळ्या कलाकारांसोबत ज्या वेळेला बोललोय त्यावेळेला त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मी बघितलेल्या आहेत. तुमची ज्या वेळेला एखादी गोष्ट ही काहीतरी अडचण आली आहे एखाद्या गोष्टींमध्ये आणि त्याच्यामुळे काहीतरी आपण जसं ठरवलं तसं होऊ शकत नाही, हे ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल ते कदाचित एखाद्या वेळेला साऊंड सिस्टीम बद्दल असेल, किंवा एखाद्या वेळेला अजून काही असतील, किंवा अजून एखाद्या काहीतरी अडचणी असतील, ज्या वेळेला अशा काहीतरी अनिश्चितता तुमच्या समोर येतात त्यावेळेला तुम्ही सामोरे कसे जाता त्या गोष्टीला? काय आहे ना, मुळात मी फार खंबीर आहे. बरं, मी खूप जास्त स्ट्रॉंग आहे. बरं, म्हणजे असं मला वाटतं, आय डोंट नो. पण काही झालं तरी हा म्हणजे हा प्रसंग जाईल, पुढचा येईल, इतकं सोपं आहे ते. यश आणि अपयश हे दोन्ही ज्यांना पचवता येतं तेच सुखी आणि समाधानी राहू शकतात. तो आशावाद तुम्ही नेहमी ठेवता. अगदी मला. पण त्या क्षणाला ज्या वेळेला ती अनिश्चितता होतं नॅचरली एक नर्वसनेस येतो, किंवा असं वाटतं की अरे हे काय झालं, हे असं नको व्हायला हवं होतं. ह्या गोष्टी मनामध्ये, माणूस आहे शेवटी, ते होणारच आहे. पण वेळ तर निभावून न्यायला पाहिजे ना. आता एके ठिकाणी एक प्रोग्राम होता, साऊंड सिस्टीम अगदी बंडल होती, पण गायचं मला तर गायला तर पाहिजेच ना. तुम्ही साऊंड सिस्टीम वाल्याला बोलू शकत नाही, तो परगावचा आहे ना. तुम्ही ऑर्गनायझरला बोलू शकत, तुम्ही काहीच करू शकत नाही. आता हल्ली ते स्वतःचे माईक स्वतः घेऊन जातात, मग काहीतरी ते कानामध्ये लावतात. ही सगळी कलाकारांनी आता आपापली काय म्हणतात त्याला, त्यावेळेची निभावण्यासाठी हे सगळी उपाय केलेत त्यांनी स्वतः. पूर्वी तर असं काही नव्हतं, पण हे यांना करावं लागतं, कारण साऊंड सिस्टीमच्या भरोसा कोणी देऊ शकत नाही. पण मला जे पाहिजे ते गायले, लोकांना गाणं आवडलं, हे माझ्यासाठी पूर्ण होतं. मला साऊंड सिस्टीम खराब आहे हे कळत होतं. तुम्ही काही करू शकत नाही. आणि जिथे आपण काही करू शकत नाही ना, अरे आता काय करू हे म्हणण्यापेक्षा मला गाणं म्हणायचंय, तू म्हण, त्याला जसं आहे तसं
स्वीकारणं आणि सामोरं जाणं याच्या व्यतिरिक्त दुसरं मी काही करू शकत नाही. वा, छान. खूप छान वाटलं तुमच्या सोबत बोलत असताना. मला एक गोष्ट आणखीन नक्कीच सांगायची आहे की ह्या सगळ्या प्रवासात मला ज्यांचा पाठिंबा होता ते एकतर माझे आई वडील, भाऊ बहीण आणि माझे मिस्टर नरेंद्र बेडेकर आणि माझा मुलगा, यांचा मुद्दाम मला उल्लेख करावा लागेल. कारण काय असतं की पर्टिक्युलरली नवरे हे आजही बऱ्याच घरांमध्ये घर सांभाळून तुला काय हवं ते कर असे म्हणणारी मेंटॅलिटी आजही आहे. पण माझ्या घरामध्ये माझ्या नवऱ्यांनी स्वतः सगळा भार उचलून मला ताईंकडे जाणं हा माझा फक्त गाणं शिकणं आणि येणं हा इतक्या पुरता मर्यादित नव्हता म्हणून बोलतेय मी की आम्ही जेव्हा स्वरार्थ रमणी लिहित होतो तेव्हा सकाळ आणि संध्याकाळ मी थांबत होती आणि ताईंकडे मी सकाळी 7:30ला पोचत होते. बापरे. म्हणजे घरातून मी 6:06च्या आधीच मी निघत होते. त्याच्या आधी मी घरातलं सगळं करत होते. सगळं करून मी 6:20ची गाडी पकडत होते. अरे बापरे. आणि ताईंकडे जाऊन घरी यायला मला 11, 11:30 वाजायचे आणि परत सकाळी निघायचं. हे पुस्तक लिहित होते तेव्हा. पण ते बरीच वर्ष चाललं कारण प्रोग्राम असला की हे बंद असायचं आणि प्रोग्राम नसले की हे असायचं. पण बेडेकरांनी एका शब्दांनी इकडचा तिकडा मला कधी गिल्ट फील व्हावं. माझा मुलगा लहान होता ना. अच्छा. त्याला सांभाळण्याची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली किंवा त्यांनी कधीही अशी तक्रार केली नाही की आई सारखी जाते आजीकडे. समजूतदारपणा त्यांनी, प्रचंड समजूतदारपणा आणि इतका पाठिंबा की मला कधी गिल्ट फील आलंच नाही किंवा आपण काहीतरी चुकतोय किंवा आपण कुठे कमी पडतोय मला असला प्रादुर्भाव कधीच नव्हता. गंधारच्या बाबतीत मात्र मला बऱ्याचदा असं आतून जाणवायचं. आई आहे शेवटी मी. बरोबर. तर ताईंकडनं निघताना मग ट्रेन मध्ये मला कधी कधी रडायला यायचं. कशाला खोटं बोलू, खरं ते सांगते की मी मुलाला सोडतीये म्हणून. पण मी दुसऱ्या बाजूनी असाही विचार करायची की मी कोणाच्या मैत्रिणीबरोबर फिरायला जात नाहीये किंवा माझे काही मित्रमंडळ आहे किंवा मी फंक्शनला गेलीये किंवा लग्नाला गेलीये असं मी काहीही करत नाहीये. तर मी एका चांगल्या हेतूसाठी माझं घर सोडतीये आणि मी त्या एका हेतूसाठी घर सोडले की दुसऱ्या क्षणाला मी माझ्या घरात असायची. मला आजपर्यंत दुसरं आयुष्य नाहीये. त्यामुळे मीही ते अशी तपस्या तुम्ही सुरू नाही तपस्या वगैरे म्हणू नका. नाही तपस्या नाही. जगात त्याला तपस्याच म्हणावं लागेल. तपस्या नाही, पण त्यांचा पाठिंबा होता म्हणून मी हे करू शकले. एकतर वडिलांचे संस्कार, आईचे संस्कार. आईचे मी अशासाठी म्हणेन की हे मुद्दामून तुम्हाला मी सांगते तुमचं कारण मेंटल इमोशनलच्या हे आहे म्हणून सांगते की आमची परिस्थिती अतिशय वाईट होती. म्हणजे वाईटच म्हणावं लागेल. पण मी त्या बाईला, माझ्या आईला जेव्हापासून बघतीये तेव्हापासून ते आजपर्यंत, आज परिस्थिती चांगली आहे, तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधीही एकही दिवस मी मावळलेलं बघितलेलं नाही. आणि हे संस्कार माझ्या आईचे आम्हा तिन्ही भावंडांवर आहेत की परिस्थिती आमच्यावर मात करू शकत नाही. आम्ही कुठच्याही परिस्थितीत केवळ आणि केवळ आनंदी असतो. तिन्ही भावंड. अगदी दुर्दम्य इच्छाशक्ती. आम्ही अशा परिस्थितीतून आलेलो आहोत. पण आता हे मी सांगताना सुद्धा मला अगदी रडायला वगैरे बिलकुल येत नाहीये कारण आम्ही आनंदी होतो. सकाळ संध्याकाळ आम्ही फक्त मऊ भात खात होतो पण आम्ही आनंदी होतो. आनंद हा कशात मानायचा हे आपल्यावरती आहे. आपल्यावर आहे. छोट्या छोट्या गोष्टीत तुम्हाला आनंद शोधता आला पाहिजे. तुम्ही आनंद शोधायला कुठे कुठे भटकता, काय उपयोग नाही त्याचा. कारण तो जो आनंद आहे ना, भटकण्याचा आनंद, म्हणजे भटकणं म्हणजे मला असं नाही म्हणायचं टूर वगैरे, आनंद शोधण्यासाठी तेवढ्या पुरता राहतो. परत तुम्ही आहात त्या परिस्थितीत येता. आम्ही घरामध्ये छोटे छोटे आनंद शोधतो. अगदी. म्हणजे एखाद्या लहान मुलासोबत खेळणं
हा सुद्धा अतिशय छान आनंद आहे. माझ्या शेजारी माझी शेजारच्यांची 2 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव आहे अन्विका. तिच्या बरोबरचा माझा वेळ हा माझ्यासाठी आत्ता स्वर्ग सुखाचा आनंद आहे. नक्कीच. आणि ती आणि मी म्हणजे आम्ही वेड्यासारखे खेळत असतो. माझ्या घरातले प्रत्येक जण तिच्याबरोबर खेळत असतात आणि तिला आमच्याशिवाय करमत नाही. हा आनंद माझ्यासाठी खूप मोठा आहे. नक्कीच. सो भावनिक बुद्धिमत्ता याच गोष्टीला आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीवरती मात करण्याची आपली क्षमता, दुर्दम्य इच्छाशक्ती, सतत सगळ्यांचा पाठिंबा आणि त्याचं ज्ञान असून कृतज्ञता त्याबद्दल असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि छोट्या गोष्टीत खचून न जाता आहे त्या गोष्टीला सामोरं जाऊन त्या परिस्थितीवरती मात करणं, परिस्थिती कशी असली तरी त्याच्यावरती मार्ग काढणं, मार्गक्रमण सतत करत राहणं आणि नवीन नवीन गोष्टी आत्मसात करून स्वतःला आनंदी ठेवणं, हा खूप मोठा मंत्र तुम्ही आमच्या दर्शकांना दिलात. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आपली तपस्या अशीच चालू राहील, असंच आपण मार्गक्रमण करत राहाल आणि नवीन नवीन शिखरांपर्यंत आपण जात राहाल अशा शुभेच्छा देऊन हा शो आपण नक्कीच संपवू. आमच्या शोची एक छोटीशी प्रथा आहे. प्रत्येक पाहुणा जो इथे येतो त्याला मी एक मग देत असतो माझ्या स्वाक्षरीचा आणि एक मग मी त्यांच्याकडनं त्यांच्या स्वाक्षरीचा घेत असतो. बरं. सो कॅन वी हॅव द मग्स प्लीज? सगळ्यात आधी मी स्वाक्षरी करून आपल्याला मग देतो. थँक्यू. आणि हा थँक्यू. हा घ्या. थँक्यू.